शिव आणि माता कडसाई देवीच्या मंदिरामध्ये आहे आम्ही. इंदोरी किल्ल्यामधलं हे मंदिर आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक यशाजीराव धबाडे यांच्या मुलांनी हे बांधलेला किल्ला आहे. तर फ्रेश बीच झालो आहे सगळेजण, मस्त ब्लॅक टी पितोय. 6:30 वाजलेत आणि पालखी पण गेले पुढे. आता आम्ही पण चहा बी पिऊन लगेच पालखीला कव्हर करून लवकरच पोचू. आजचा जो दुपारचा स्टॉप आहे तो 18 किलोमीटर आहे ना. 18 किलोमीटर आहे. काय नाव आहे? हॉटेल आहे, म्हणजे हॉटेल आहे त्यांचं, म्हणजे एक आपल्याला म्हणजे एक हॉटेल आहे खूप मोठं, साई पॅलेस करून काहीतरी त्यांचा एक हॉल आहे खूप मोठा. हॉलला हॉटेलच दिले त्यांनी. हॉटेलच आहे आपल्याला तिथे. आज पोचायचं आपल्याला. आता 18 किलोमीटर आहे, म्हणजे आम्ही अराऊंड एक 3 तासानंतरच ब्रेक घेऊ पहिला असं आम्ही ठरवलं आहे. लेट्स सी आता किती वेळ लागतोय. हर हर महादेव. गगनगिरी महाराजांची पालखी आहे, गगनगिरी मठात चाललेली आहे. सुंदर मूर्ती गगनगिरी महाराजांची. तर आज आपल्या सकाळचा नाश्ता मिसळपाव आहे. मिसळ चालू आहे, सगळे इथे मिसळ खात आहेत. दुपारच्या स्टॉपवरती पोचलो आहे, जेवलो आहे. आता थोडा आराम चालू आहे. 4:30 वाजतापर्यंत आम्ही निघू तिथून आणि संध्याकाळच्या स्टॉपला जाऊ. तर सकाळचा स्टॉप जो होता तो इंदोरी किल्ल्यामध्ये होता, पण अंधारात काय तुम्हाला दाखवता नाही आलं, कारण की इंदोरी किल्ल्याचे जे लाईट्स थोडे नाहीत. तर इंदोरी किल्ल्याची छोटीशी माहिती देतो. इंदोरी किल्ला म्हणजे जे यशाजी दबाडे हे अंगरक्षक होते छत्रपती शिवाजी महाराजांचे. त्यांच्या मुलांनी तो किल्ला बांधला आहे, इंदोरी किल्ला. तिथून आम्ही निघालो 18 किलोमीटरवरती. आता आम्ही आहे राजगुरुनगरपासून 2 किलोमीटर मागे, म्हणजे राजगुरुनगर पण तुम्हाला माहिती असेल, शहीद राजगुरू जे भगतसिंगसोबत होते त्यांचा इथे गाव आहे, त्यांचं इथं घर आहे. आणि ते 2 किलोमीटर मागे आम्ही थांबलेलो आहे. आता तिथून आता आम्ही चासकरांचा वाडा, म्हणजे तिथे एक सोमेश्वर मंदिर आहे जे पांडवकालीन मंदिर आहे, त्या मंदिरमध्ये आज रात्रीचा मुक्काम आहे. तर थोडा झोपतो आणि मग पुन्हा भेटतो तुम्हाला. तर संध्याकाळच्या स्टॉपवरनं निघालो आहे आणि सोमेश्वर मंदिरासाठी निघालो आहे. आणि आता 16 किलोमीटर ते 17 किलोमीटर चालायचं आहे. बघू आता किती वेळ लागतो आहे. आपली मागे कंपनी पण चालते सगळी. पुढे तर फुल क्राऊड आहे. एक सेकंड तुम्हाला दाखवतो. सगळे चालत आहेत. सगळेजण एकत्र चालत आहेत. 5वा दिवस आहे आणि सोमेश्वरचा आता स्टॉप आहे. 8:30 पर्यंत पोहोचू आम्ही. बघू लेट्स सी. चालतोय आता आणि सोमेश्वर महादेव मंदिर स्पॉट आहे. इथून आता 6-7 किलोमीटर असेल आणि 7 वाजलेत, 7:30 होत आलेत, म्हणजे आम्ही एक 9-9:30 पर्यंत पोहोचू. माझ्यासोबत आतिफ आहे, सनी आहे, अमित आहे, पूर्ण कंपनी, पूर्ण आर बॉईज कंपनी आहे, आर बॉईज. आणि मी यांच्यासोबत शंकर भगवान के पार्वती माता के.
असंच जयघोष करत करत आम्ही भीमाशंकरला जातोय. आज 5वा दिवस आहे, अजून 2 दिवस उरलेत. खूप थकलोय, प्रचंड पाय दुखत आहेत, पण तरी बाप्पाच्या कृपेने अजूनपर्यंत काय टेन्शन नाही. असंच व्यवस्थित आम्ही हे पण 2 दिवस पार करू. भेटू आता आरती या स्पॉटवरती. तुर्तास हर हर महादेव. हर हर महादेव. जंगल वस्ती भीमाशंकर महादेव की हर हर महादेव. आम्ही फक्त अरे महाराष्ट्राची मानाची शिवमाताची हर हर. वायुदेवाचा पुत्र माझा अंजनीचा बाळ. वायुदेवाचा पुत्र माझा अंजनीचा बाळ. दिसे हो लाल कळ त्याला, दिसे हो लाल कळ, दिसे हो लाल कळ त्याला, दिसे हो लाल कळ. तर आपल्या रात्रीच्या मुक्कामांवरती स्टॉपवरती पोचलो आहे आणि जिथे पोचलो आहे ते आहे सोमेश्वर महादेव मंदिर. पांडवकालीन मंदिर आहे आणि या मंदिराची माहिती मी तुम्हाला नंतर सांगेन पूर्ण मंदिर दाखवल्यानंतर. पण थोडक्यात सांगतो की तुम्ही बाजीराव मस्तानी मूवी बघितला असेल तर ज्या मूवीमध्ये तुम्ही जी काशीबाई त्या होत्या ते दररोज या मंदिरामध्ये यायच्या आणि शिवलिंगावरती जल चढवायच्या. इथे तुम्ही मागे बघू शकता एक रुद्राक्षाचं झाड पण आहे. तर तुम्हाला मी सकाळी ते दाखवेन. आत्ता पोचलो आहे 9:30 वाजलेत. आता आम्ही जेवू. आजचा मेन्यू पुरी भाजी श्रीखंड असं भरपूर काय काय आहे. तर जेवतो आणि पुन्हा भेटतो तुम्हाला. हर हर महादेव. सगळे बसलेत दीपस्तंभ. नंदी मंदिर. तर आज जेवणामध्ये मिक्स भाजी, पापड, श्रीखंड, पुरी, भात, डाळ, लोणचं हे सगळे जेवायला बसले. तिथे विशाल आहे, सायन्स आहे आणि अभि आहे. सगळेजण जेवायला बसलेत, जेवतायत. संजय इथे भाजी काढतोय, कंपनी वाट बघते. अर्धी इथे पुरी तयारीची चालू आहे आणि मस्त सगळेजण जेवतायत. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. आता जेवलो आहे आणि झोपायला चाललो आहे. 11:20 झालेले आहेत आणि प्रचंड उशीर झाला आहे आज. उद्या मला वाटत नाही आम्ही लवकर उठू. तर माझा आजचा व्लॉग मी इथेच एंड करतो आणि तुमची रजा घेतो. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव. अगर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. हर हर महादेव.